अमरावती शहरातील जलीम कॉलनीत 3 सप्टेंबरला भरदुपारी घराला भीषण आग लागली. हाजी शेख जुम्मा मिया यांनी फोनद्वारे अग्निशमन विभागाला माहिती दिली. जमील कॉलनी येथे राहणारे शेख मकसूद यांच्या राहत्या घरी आग लागली. घटनेची माहिती मिळताच ट्रान्सपोर्ट नगर उपकेंद्र व मुख्यालयातील अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी गेले असता आगीने रौद्ररूप धारण केले होते. मात्र आग विझवण्यास कर्मचाऱ्यांना यश आले. अग्निशमन विभागाचे अधीक्षक अजय पंधारे, सय्यद अनवर यांच्या मार्गदर्शनात आगीवर नियंत्रणात आणण्याचे कार्य सुरू झाले. या आगमध्ये घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत 45 लाखाचे नुकसान झाल्याचे वर्तविले जात आहे. नेमकी आग कशी लागली याचा तपास पोलीस करीत आहे. या कार्यवाहीत शोहेब खान, राजू शेंडे, काकडे, मकवाने, उताने, चौधरी, हिरवाडे, शारिक खान, फाईक खान, हर्षद दहातोंडे ह्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यात परिश्रम घेतले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.